मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, जॉब प्रोफाइल्स काय आहेत, पुढे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. सो लेट्स बिगिन. तर आता आपण पाहूया की या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं. तर मित्रांनो, खूप सोपं आहे. यामध्ये तुम्हाला सिग्नल प्रोसेसिंग, इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल, रेडिओ इंजिनिअरिंग अशा खूप साऱ्या विषयांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो आणि त्याबद्दल तुम्ही शिकता. आता या कोर्सचा कालावधी पाहिला तर हा कालावधी 3 वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही 10वी नंतर किंवा 12वी नंतर सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. हा कोर्स 10+2 वर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही 10वी नंतर ही कोर्स घ्या किंवा 12वी नंतर ही घ्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता यासाठी आपण शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पाहूया. तर तुम्ही 10वी किंवा 12वी पास आउट केलेले पाहिजेत. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स या विषयामध्ये तुम्हाला मिनिमम 50% तुमचे मार्क्स असले पाहिजेत. काही कॉलेजमध्ये तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरच तुम्हाला ऍडमिशन मिळून जाते, त्याच्यामुळे तुम्हाला ऍडमिशन घेताना कसली अडचण येणार नाही. याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने सुद्धा केली जाते. तर याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण पाहूया. ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन घेऊ शकता. ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी तुमच्या जवळचं जे कॉलेज असेल किंवा तुम्ही जर गावामध्ये राहत असाल, जसे रुरल एरियामध्ये, तर तिथेही कॉलेज अवेलेबल असतात, तर ते तुम्हाला पाहावं लागेल. तसे शहरामध्ये सुद्धा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा ठिकाणी सुद्धा कॉलेजेस अवेलेबल आहेत. तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करावे लागेल किंवा ही कॉलेजची जी लिस्ट आहे महाराष्ट्रामधल्या, तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. तुम्हाला तिथे फीस स्ट्रक्चर, कॉलेजचं नाव आणि त्याचबरोबर किती तिथं कोर्स अवेलेबल आहे की नाही हे सर्व काही डिटेल्स मिळून जाईल. त्याचबरोबर जर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर खूप सोपं आहे. काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे, काही ठिकाणी डायरेक्ट ऍडमिशन होतं. डायरेक्ट ऍडमिशनसाठी काहीच अडचण नाहीये. तुम्ही डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता, फी भरून तुमचं ऍडमिशन होऊन जातं. खूप सोपं आहे. पण ज्या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे, म्हणजे लागू केलेली आहे, अशा ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ते एंट्रन्स एक्झाम पास व्हावं लागतं, त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं. अदरवाईज हे ऍडमिशन्स तुमच्यावर डिपेंड आहेत की तुम्ही कोणत्या कॉलेजला घेतात. आता याच्या कालावधीबद्दल पाहूया शॉर्टमध्ये. तर याचा कालावधी मी प्रिव्हियसली सांगितलेला आहे की 3 वर्षाचा याचा कालावधी आहे. पण यामध्ये सेमेस्टर वाईज एक्झाम होत नाहीत. यामध्ये तुम्हाला एक्झाम ज्या आहेत, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेता आणि तुमच्या ज्या एक्झाम्स होतात तर त्या एअर वाईज होतात. म्हणजे दर वार्षिक एक्झाम याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तुम्हाला दरवर्षी अशा 3 मेन एक्झाम्स तुम्हाला द्यावे लागतात. तुमचा हा कोर्स कंप्लीट होतो 3 वर्षानंतर. मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्स, त्याचबरोबर वायवा, हे बाकीच्या गोष्टी तर चालत राहतात, पण मेन एक्झाम ज्या आहेत त्या वार्षिक पद्धतीने आहेत. बाकी आपण कोर्समध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये सेमेस्टर वाईज आहे, पण याच्यामध्ये वार्षिक आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी. आता ह्या DIT कोर्समध्ये विषय कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता तर याच्यामध्ये सिलेबस काय काय तुम्हाला पाहायला भेटतो. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स, RDBMS, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग ड्रायव्हिंग, अप्लाइड मॅथमॅटिक्स, मल्टीमीडिया अँड ऍप्लिकेशन्स, अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री, अनालिसिस डिझाईन, त्याचबरोबर कम्प्युटर प्रोग्रामिंग म्हणजे लँग्वेज C, वर्कशॉप प्रॅक्टिकल, कम्प्युटर वर्कशॉप, असे व्हेरियस विषय पाहायला भेटतात. हे सर्व विषय 3 वर्षामध्ये कव्हर केले जातात. तुम्हालाही या विषयांची आवड असेल तर ते इझिली तुम्ही पास आउट होऊ शकता. त्याच्या अजून स्किल जर तुम्हाला डेव्हलप करायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही इंटरनेटद्वारे या कोर्सचे स्किल शिकू शकता, वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकू शकता. कारण यामध्ये हे IT आहे, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत येतं. त्याच्यामुळे जे कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस आहेत, जसं पायथन असेल, जावा असेल, C++, ह्या लँग्वेजेस इसेन्शियल आहेत, गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या शिकू शकतात बाहेरूनही क्लास मार्फत, त्याचबरोबर ह्या कॉलेजमध्ये कोर्स करता करता सुद्धा शिकू शकता. आता याचे कॉलेजेस आपण पाहूया. तर याचे खूप सारे कॉलेजेस अवेलेबल आहेत, जसं KT मोदी युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर ITM युनिव्हर्सिटी. तसेच महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पुणे, मुंबई या ठिकाणी खूप सारे कॉलेजेस अवेलेबल आहेत जे हे कोर्स प्रोव्हाइड करतात. त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन हा कोर्स कंप्लीट करू शकता जर तुम्ही याच्यामध्ये इच्छुक असाल तर. आता ह्या कॉलेजची जी सविस्तर लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. तिथे तुम्हाला फीसही स्ट्रक्चर मिळून जाईल की कॉलेजची त्या ॲव्हरेज फी अॅन्युअली आहे ती किती आहे किंवा पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला किती फीस लागू शकते.
तर आता आपण पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुमच्यासाठी काय उपलब्ध होतात. तर बेसिकली हा ज्यावेळेस कोर्स तुम्ही कंप्लीट करता हा एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे, पण महत्वाचा कोर्स आहे जो की IT सेक्टर रिगार्डिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिगार्डिंग. तुम्ही डायरेक्टली जे इंजिनिअरिंगचं UG आहे अंडर ग्रॅज्युएशन जे डिग्री म्हणलं जातं त्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, वेगवेगळ्या एक्झामसाठी क्वालिफाय करू शकता किंवा IT सेक्टरमध्ये काम करू शकता. सध्या खूप IT सेक्टर बूम मध्ये आहे, खूप जास्त ग्रोथ करत आहे. तुम्ही पुण्याचं किंवा बँगलोरचं उदाहरण पाहू शकता. जसं पुण्यामध्ये हिंजवडी आहे, बँगलोरचं IT सेक्टर आहे, तर ह्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. बऱ्याच जणाला इच्छा असेल तर तुम्ही तुमचे जे जीवनाची सुरुवात आहे, तुमच्या करिअरची सुरुवात आहे ती या कोर्स पासून करू शकता. भविष्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत आणि आता सुद्धा याच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. तर मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडावा याबद्दल आपण पाहूया. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये तुम्हाला नाव कमवायचं आहे, तुम्हाला करिअर घडवायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडायला काही हरकत नाही. पण जर तुम्हाला हा डिप्लोमा कंप्लीट करून डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या अंडर ग्रॅज्युएट सेक्टरमध्ये म्हणजे त्या क्षेत्रात उतरायचं असेल तर तुम्ही हा कोर्सही केला पाहिजे, कारण तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन भेटू शकतं, पुढे तुम्ही PG करू शकता. हे सर्व काही तुमच्यावर डिपेंड आहे. त्याचबरोबर याच्यासाठी गव्हर्नमेंट एक्झाम्स बी होतात. आता तुमची फॅकल्टी कोणती आहे या रिगार्डिंग सुद्धा एक्झाम्स असतात पर्टिक्युलर, किंवा तुम्ही इतर क्षेत्रामध्येही जाऊ शकता. याच्यामध्ये खूप सारे जे अपॉर्च्युनिटीज आहेत ते अवेलेबल आहेत. याचे जॉब्स कोणकोणत्या, त्याचबरोबर त्याचा जॉब रोल काय आणि त्याच्या पेमेंट्स तुम्हाला म्हणजे जे एअर पॅकेज आहे LPA किती मिळू शकतं याची विस्तृत माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मिळून जाईल. इथं आपण हे इन्फॉर्मेशन यामुळे सांगत नाहीत मित्रांनो की हा व्हिडिओ लॉंग होईल आणि तुम्ही हे पाहणारही नाही आणि मलाही बनवता येणार नाही. सर्व इन्फॉर्मेशन इथं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे लिखित स्वरूपामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही वाचू शकता. त्या रिगार्डिंग काही अडचणी येत असतील तर इंस्टाग्रामचं जे लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे, किंवा तुम्ही जे ID आहे तो पाहिलाच असेल तिथं आमच्याशी विचारू शकता. तुम्हाला हा कोर्स असेल किंवा इतर कोणत्याही कोर्स बद्दल जर तुम्हाला डाऊट्स असतील तर आम्ही तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.